नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे। पवित्र पोर्टल मार्फत एक जी.आर. निघालेला आहे। त्या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आलेली आहे। ते कोणकोणती सुधारणा आहे, होणारी जे पवित्र पोर्टल मार्फत जे आता पदभरती आहे म्हणजे शिक्षक भरती आहे त्यामध्ये काही ज्या सुधारणा आहे त्या यामध्ये देण्यात आलेल्या आहे। त्या कोणकोणत्या सुधारणा आहे त्या तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण की तुम्ही जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल आणि हा जर जी.आर. पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर आहे, तुम्ही मेसेज करा, कमेंट करा, तुम्हाला जी.आर. पाठवण्याचं काम आपलं आहे। त्यानंतर 20 जानेवारी 2026 मार्फत एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जी.आर. निघालेला आहे। त्यामध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे जे जुनं म्हणजे जे तरतूद आणि नवीन तरतूद काय काय आहे ते सविस्तर देण्यात आलेले आहे। यामध्ये आपण पाहूया। तर यामध्ये नवीन तरतूद आपण डायरेक्ट पाहूया सविस्तर माहितीमध्ये। तर ते सांगण्यात आलं आहे की उमेदवारांना चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय क मुलाखतीसह या पॅराग्राफमध्ये देण्यात आलेली माहिती तुम्हाला पाहायची आहे। लागू करायची सुधारित तरतूद जे आहे ते मुलाखतीशिवाय का मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील। म्हणजे एक बार तुम्ही परीक्षा दिली फक्त त्याच भरतीपर्यंत तुमचे ते गुण लागू राहणार नाही, तर परत तुम्हाला परत भरतीसाठी तुम्हाला परत पेपर द्यावा लागणार आहे। उमेदवाराची निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यांना नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। हे पहिलं कसं होतं, एक बार दिलं तर पुढच्या भरतीत पण लागू राहत, तसं आता त्यांनी करणार आहे का नाही, तर तुम्हाला परत चाचणी द्यायची आहे नवीन भरतीमध्ये। तसेच दुसरी माहिती कशी आहे की इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये पात्र गुणासह पवित्र प्रणालीवर जे काही सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शिक्षण असो यांच्या शिक्षण सेवकाच्या प्राधान्यक्रम जे आहे रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील व उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील। पण आता यामध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे की तुम्हाला हे जे प्राधान्यक्रम पहिलं जास्त देता येत होते पण आता ते देता येणार आहे का नाही। तर यामध्ये सांगण्यात आलं की तुम्हाला फक्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। आधी तसं होतं का नाही, तर आता फक्त तुम्हाला यामध्ये मर्यादा देण्यात आलेली आहे। उमेदवार त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारातील स्वतंत्रपणे असेल अशी माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की पदभरती ज्या शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमधील प्राप्त गुणाच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करायच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येणार आहे। जे काही चाचणीचं जे शेवटचं दिनांक आहे जे परीक्षा देत आहे त्याच्यानुसार त्याची वय वाढ आहे ते तुमची यामध्ये ठरवण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि दुसरं अजून एक माहिती देण्यात आली शेवटची, ते पण यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार जो 2009चा आहे यानुसार शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय जो काही आहे 13 फेब्रुवारी 2023 नुसार, ज्यामध्ये सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण जर यामध्ये नसेल भेटले तर म्हणजे त्यानुसार तर काय करायचं आहे यामध्ये 1 ते 5 साठी आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी व इयत्ता 9वी ते 10वी साठी या गटांसाठी जे काही त्या माध्यमाच्या शाळा करतात जे काही शिक्षक उपलब्ध करून देतात त्यांच्या व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यम तसेच शाळा माध्यम जसे की मराठी असेल, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्यांची उमेदवाराची विचारणा करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तसंच यामध्ये जे काही इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांना सामाजिक प्रवर्गात असे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर त्यांच्या जागी आता कोणते उमेदवार घेणार आहे, 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे। आणि हा जो निर्णय कधीपासून लागू होता हे पण सांगण्यात आलेला आहे। उपरोक्त 2 मध्ये पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 नुसार करायच्या पदभरती संदर्भात स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीनुसार करायच्या पदभरतीसाठी लागू राहणार आहे। म्हणजे या भरतीनुसार हे जे सविस्तर जे आता हे जे काही जी.आर. निघालेला आहे, ही जे तरतूद करण्यात आलेली आहे ते आता यामध्ये लागू राहणार आहे।
तर या ज्या तरतुदी तुम्हाला समजल्या का? पहिलं जे महत्त्वाचं कोणतं आहे का, यामध्ये जर इंग्रजी शिक्षक नाही मिळाले तर आता यामध्ये जे काही 12वी विज्ञान असेल की BSc MA असेल किंवा BSc असेल MSc असेल यांची सुद्धा निवड होणार आहे. 50 प्राधान्यक्रम तुम्हाला देता येणार आहे अशी माहिती या आता GR मध्ये दिलेली आहे. तसेच नवीन अजून एक GR आहे जो मुलाखती होणार आहे ज्या संस्थेद्वारे, त्यांचा पण एक वेगळा GR आहे, तो पण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ही जे PDF तुम्हाला पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही मला कमेंट्स करा. अजून यामधलं काही तुम्हाला समजलं नसेल तरी कमेंट्स करू शकता. आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा, त्यावर पण जाऊन तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. हा जर आता तुम्ही म्हणसाल की सर आम्ही इथं पवित्र पोर्टलचे विद्यार्थी नाही, पण तुमचे जवळचे कोणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचं काम करा. एक आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे करू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.